नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की चांदेकरांच्या घरामध्ये राहुल आणि रोहिणी एक खोलीमध्ये बसलेले असतात आणि रोहिणी म्हणत असते की काहीच मनासारखं होत नाहीये आणि आता तर लग्नाची तयारी देखील चालू झाली आहे. लग्न अगदी उद्यावर आलं आहे आणि मला काही करताही येत नाहीये. राहुल रोहिणीला म्हणतो की मम्मा प्लीज मला वाचव, मला हे लग्न नाही करायचंय. रोहिणी म्हणते की हो रे, मला ती नैना ह्या घरात सून म्हणून नको आहे आणि ती जर ह्या घरामध्ये आली ना तर माझ्या कुठल्या शब्दाला मान मिळणार नाहीये. आजपर्यंत जे काय घडत आलं ना ते मी सगळं माझ्या मनाप्रमाणेच घडवत आणलं आहे. आता पहिल्यांदा मला तुझ्यामुळे सर्वांसमोर मान खाली घालावी लागतीये आणि आता असं हातावर हात ठेवून नाही चालणार राहुल. तू काहीतरी कर आणि हे लग्न थांबव. राहुल म्हणतो की पण मम्मा काय करणार आहे. राहुलला रोहिणी म्हणते की तू असं काहीतरी की नैना लग्नाच्या दिवशी पोहोचलीच नाही पाहिजे. एवढ्यात कला आवाज देते की रोहिणी मॅडम. रोहिणी आणि राहुल खूप डचकतात आणि उभे राहतात. रोहिणीला कला म्हणते की आत येऊ का. कला रोहिणीला म्हणते की तुम्ही काहीतरी महत्वाचं बोलत होतात का. सॉरी मी येते, तुम्ही बोला. त्यावर रोहिणी म्हणते की नाही नाही थांब तू. रोहिणी राहुलला म्हणते की तुझं महत्वाचं काम होतं ना राहुल, तू जा. कलाशी बोलते. राहुल तिथून निघतो. मी कलाला म्हणते की ए ना कला बस, आणि कलाला म्हणते की सांग काय काम होतं. रोहिणीला म्हणते की तुम्हाला तर माहीतच आहे राहुल आणि नैनाताईच्या लग्नाची जबाबदारी आजोबांनी माझ्यावर टाकली आहे. आता तशी सगळी कामं पूर्ण होत आली आहे. आता फक्त मंगळसूत्राचं डिझाईन फायनल करायचं राहिलं आहे. आणि रोहिणी मॅडम माझी अशी इच्छा आहे की ती डिझाईन तुम्ही फायनल करावी. म्हणते की नाही नाही, तुझ्या बहिणीलाच घालायचं आहे, तूच ठरव. हे तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तिच्या चॉईसचं लटकेलं आहे, मग आता तूच ठरवते. रोहिणी म्हणते की इट्स ओके कला, मी मस्करी केली. नाहीतर तू एक काम कर ना, राहुल आणि नैनाच्या चॉईसनंच घ्या. कला मनातच म्हणत असते की रोहिणी मॅडमने आधी कितीही विरोध केला असला तरी आता त्या नैनाताईचा सून म्हणून स्वीकार करतायत. मी लगेच कलाला म्हणते की काय झालं कला, चालेल ना. तर कला म्हणते की हो चालेल, मी पाठवते त्यांना फोटोज. ही कला तिथून निघून जाते. दुसरीकडे खरेंच्या घरी संगीता बसलेली असते. तेवढ्यात काजल येते आणि त्या काजलला म्हणते की पाहिलंच का तू बाबाला कुठे गेले ते, सांग लवकर. काजल म्हणते की आई बाबा तिकडे. संगीता म्हणते की तिकडे कुठे, सांग लवकर. संगीता काजलला म्हणत असते की स्टॉलवरच बघितलं ना. त्यावर काजल म्हणते की मी बाबांना बाजारामध्ये बघितलं, बाबा जड सामानाच्या गोण्या टेम्पोमध्ये चढवत होते, ते हमालीचं काम करत होते. त्याला हे ऐकल्यानंतर खूप धक्का बसतो पण ती विश्वासच ठेवत नसते. ती काजलला म्हणत असते की तुझं डोकं फिरलं आहे का, काही काय बोलते. काजल संगीताला म्हणते की आई मी उगाच काही काय बोलेल. संगीता रडायला लागते. संगीता म्हणत असते की मला कळलं कसं नाही, इतके दिवस ते खूप त्रास सहन करतात, त्यांच्या कमरेत चमक भरते, तरी देखील मला कळलं नाही, काय करू मी आता. तेवढ्यात दिनकर बाहेरून येतो आणि दिनकर काजलला म्हणतात की काजल जरा माठातलं गार पाणी घेऊन ये. आणि काजल म्हणते की हो आणि पाणी आणायला जाते आणि पाणी घेऊन येते काजल आणि दिनकर पाणी पितो. त्यानंतर संगीता आणि काजल दिनकरकडेच बघत असतात. दिनकर संगीताला म्हणत असतो की संगीत सगळं ठीक आहे ना, काय झालं आणि तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आलं, मला सांग संगीत, चांदेकराकडून काही सांगावं आला का. संगीता दिनकरला जाब विचारते कुठे गेलतात. त्यावर दिनकरला काही उत्तर देता येत नाही लवकर आणि दिनकर म्हणतो की ते आपलं मी तळीच्या स्टॉलवर गेलो होतो. संगीता म्हणते की खोटं बोलू नका, तुम्ही बाजारात गेला होता ना, तुम्ही हमाली करताना तुम्ही. तर म्हणतो की अगं हा म्हणजे मी बाजारात गेलतो पण मी आपलं सामान आणायला गेलो होतो. गीता म्हणते की काजूना बघितलं आहे तुम्हाला हमाली करताना. गीता दिनकरला म्हणते की अजिबात आता काही खोटं बोलायचं नाही आणि माझ्यापासून काही लपवायचं नाही. का लपवलं तुम्ही आमच्यापासून, माझ्यामुळं झालं आहे सगळं हे, मीच तुम्हाला कर्जबाजारी केलं. बोलले होते तुम्हाला मी 4 घरची धुणी भांडी करते म्हणून, का सगळं तुम्ही स्वतःवर ओढून घेताय. च्या मूर्खपणाची शिक्षा तुम्ही स्वतःला का देतात. आणि संगीता खूप रडत असते. दुसरीकडे नैनाला कला मेसेज करते आणि म्हणत असते की ताई मी तुला काही फोटोज पाठवते मंगळसूत्राचे, तुला जे आवडतं ते सिलेक्ट कर आणि मला पाठव. दुसरीकडे खरेंच्या घरी नैना बाहेर येते ओरडत आणि म्हणत असते की मम्मा. संगीताला म्हणते की मम्मा तयारी करायला घे, आज संध्याकाळी आपल्याला चांदेकर मेन्शन्समध्ये जायचं आहे. गीता म्हणते का, आपण कशासाठी. गीता म्हणते की आता कलेच्या सासरी कशासाठी जायचं आहे. नैना लगेच म्हणते की आता ते कलाचं नाही, माझं देखील सासर आहे.
नैना म्हणते की तुझ्या कलाचाच मेसेज आला होता. आज संध्याकाळी ते माझ्या मंगळसूत्राची डिझाईन्स येणार आहे. ते डिझाईन सिलेक्ट करता यावं म्हणून ती मला फोटोज पाठवणार आहे. गीता म्हणते अगं मग ती फोटो पाठवणार आहे ना, कशासाठी जायचं तिथं? सारखं सारखं तिथं जाणं बरं दिसत नाही. ते की काय बरं दिसत नाही, मी सांगते ना तुला, चल मग तू चल. दुसरीकडे चांदेकरांच्या घरी अद्वैतने सगळ्या डिझाईन्स मागून घेतलेले असतात. सगळेजण हॉलमध्ये असतात. आबा म्हणतात की छान, ह्या बायकांनाच ठरवू देत काय घ्यायचं ते. रजनी, सरोज, रोहिणी हे सगळेजण डिझाईन बघत असतात. रोहिणी कलाला म्हणते की तुला फोटोज पाठवायचे होते ना नैनाला, तर पाठव ना. त्यावर कला म्हणते की हो पाठवते. आणि कला मंगळसूत्रांचे फोटो घेते आणि नैनाला पाठवते आणि नैनाला फोन करते आणि म्हणते की नैनाताई, मी तुला मंगळसूत्रांच्या डिझाईनचे फोटो पाठवले आहे, तुला आवडेल ते सिलेक्ट कर. तेवढ्यात नैना संगीता चांदेकरांच्या घरात येतात. नैना म्हणते की फोनवरून कशाला. नैनाला आणि संगीताला बघून सगळ्यांना धक्काच बसतो. नैना सर्वांसमोर येते आणि म्हणते की नाही, म्हणजे फोटोमधून डिझाईन्स कळत नाही ना, त्यामुळे मी इथेच आले. नैना रजनीपाशी जाऊन बसते. नैनाचं असं वागणं मात्र चांदेकरांना खटकत असतं. आबा संगीताला म्हणतात की हो कलाची आई, तुम्ही उभे का, बसा नाही इथं. तर राहुल उठतो आणि संगीताला बसायला जागा देतो. त्या मंगळसूत्राची डिझाईन बघते आणि म्हणते ही ही किती खराब आहे, मला नाही आवडलं हे. आबा नैनाला म्हणतात की नैना, तुला जे डिझाईन आवडलं ना ते बाजूला काढून ठेव. त्या नैनाला म्हणते ऐक, ते बारकसं आहे ना तेच बघ, छान वाटतंय ते. त्यावर नैना संगीताला म्हणते की मम्मा मी बघते ना, मला आवडेल ते घेऊन दे ना. आबा नैनाला म्हणतात की ठीक आहे, तुला आवडेल ते बाजूला ठेव. नैना आबाला म्हणते की थँक्यू आबा. ही नैना सरबत पिते आणि ग्लास तिथे टेबलवर ठेवते. कला नैनाला म्हणते की नैनाताई, तो ग्लास किचनमध्ये ठेवून ये ना. म्हणते की का, असून देत ना इकडे. कला म्हणते की अगं असं काय करते, तिथे बॉक्सेस आहे, ते सांडलं तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. नैना म्हणते की मला माहिती आहे या घरामध्ये कुठे काय आहे ते, तुझ्या आधीपासून येते मी इकडे. सगळेजण नैनाकडे बघत असतात. आणि नैना कलाला म्हणते की प्लीज तूच ठेव ना हा ग्लास किचनमध्ये. म्हणते थांब मीच बघते. आणि नैना अंजूला आवाज देते आणि अंजूला बोलवते आणि अंजूला म्हणते की हा सरबताचा ग्लास तिकडे नेऊन ठेव. एवढ्यात अद्वैत आबांना एक मंगळसूत्राचं डिझाईन दाखवतो आणि म्हणतो की आबा तुम्ही ही डिझाईन बघितलं का, हे आपलं लेटेस्ट लॉन्च आहे, ह्या डिझाईनला सध्या खूप डिमांड आहे. म्हणतात की छान आहे. नैना लगेच म्हणते की वाव. अद्वैतला म्हणते की मला बघू न जरा. अद्वैत तिच्या हातामध्ये देतो. म्हणते की खूप सुंदर आहे हे. नैना म्हणते की मला हेच हवं आहे. तिच्या हातातून मंगळसूत्र घेते आणि नैनाला म्हणते की तू आणि राहुल मिळून ठरवा ना, लग्न तुमचं आहे. नैना म्हणते की ह्या वेळी कला अगदी बरोबर बोलते हा. नैना राहुलला म्हणते की अरे लग्नानंतर आपल्या दोघांनाच मिळून सगळं सिलेक्ट करायचं आहे, मग तू मला आत्तापासून हेल्प कर ना. राहुल नैनाला म्हणतो की नैना तुला आवडेल ते घे, मला एक कॉल येतोय, मी बघतो तो कॉल. राहुल तिथून उठून जातो. तर अद्वैत देखील वरती जायला निघतो रूम मध्ये आणि कलाला खुणावून बोलावतो आणि कला देखील अद्वैत मागे जाते. आणि अद्वैत कलाला म्हणतो की "हे उचललं तुझं, असं का वागलीस?" त्यावर कला म्हणते की मी देखील तुला हेच विचारते. अद्वैत म्हणतो की मी काय केलंय, मी फक्त आबांशी बोलत होतो. म्हणते की तुला असं नाही वाटलं का, तू नाही ना ताईला थेट सुचावतोय. अद्वैत म्हणतो की गप ग, मला तुझ्या ताईमध्ये काही एक इंटरेस्ट नाही. म्हणते की माहिती आहे मला, आणि नैनाताई कशी आहे हे तुला वेगळं सांगण्याची गरज नाही, त्यामुळे तिला कुठलं मंगळसूत्र घ्यायचं हे सुचवण्याच्या भानगडीमध्ये तू पडू नकोस. म्हणतो की मी काय केलं, मी फक्त आबांना डिझाईन दाखवत होतो आणि सांगत होतो. आणि कला लगेच अद्वैतला म्हणते की तुला हीच वेळ भेटली होती आबांना सांगण्याची. पुढील भागात आपण बघणार आहोत राहुल आणि अद्वैतचं लग्न. अद्वैत आणि कला तयार झालेले असतात. अद्वैतच्या रूम मध्ये कला जाते आणि कला अद्वैतला म्हणते की थँक्यू सो मच, आज हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे, आणि तिथून निघायला लागते. अद्वैत म्हणतो की पण आज तू छान दिसत आहे. त्यावर कला पुन्हा थांबते आणि म्हणते काय म्हणालास तू. त्यावर अद्वैत म्हणतो की थँक्यू म्हणण्याच्या वेळेस छान दिसते, असंच जर युगो बाजूला ठेवून वागलीस ना तर छान दिसशील. यावरून तिथे दोघांचे गोड वाद सुरू होतात. ह्या अशा गोड भांडणांचं रूपांतर कधी प्रेमामध्ये होईल हे बघूयात आपण लवकरच पुढील भागांमध्ये. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.